युवक युवती आहेत त्यांच्याशी बोलूयात. काय सांगणार, कुठून आलेला आहे? आम्ही सोलापूरवरनं. आज काय म्हणून आलेलं आहे, काय सांगशील? आज 208वा शौर्य दिनानिमित्त आम्ही इथं आलेलो आहोत. या ठिकाणी रतन ससाने. पहिल्यांदा आलाय? नाही, दरवर्षी येतो आम्ही. हो. तर आज या ठिकाणी विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी अभिमान्य या ठिकाणी जाताना पाहायला मिळतोय. आपल्याबरोबर बाहेरच्या राज्यातून काही भीम सैनिक आलेले आहेत, त्यांच्याशी बोलूयात. क्या नाम है आपका और आप इधर कब से आ रहे हैं? मेरा नाम आशुतोष नाग है। मैं पहली बार आया हूँ भदोही जिले से, उत्तर प्रदेश से। यहाँ जो है 500 महार सैनिकों ने 28,000 पेशवा सैनिकों को मार गिराया था, उन्हीं की याद में ये विजय स्तंभ बनाया गया है। और यहाँ आके मुझे बहुत अच्छा लग रहा है। पहली बार आया हूँ और उम्मीद है कि हर बार आऊँगा। तर या ठिकाणी विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय की उत्तर भारतीय यूपी बिहार या ठिकाणचे देखील लोक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. याच्याशी बोलूयात. क्या बताएंगे आप, यहाँ पे कब से आ रहे हैं भीमा कोरेगांव को? हम 2018 से आ रहे हैं। हर साल आते हैं। हम लोग सलामी देने के लिए हर साल विजय उत्सव के लिए मनाते हैं। क्या पता है आपको विजय स्तंभ के बारे में, आपको कैसा पता चला है और उसके बारे में क्या जानते बाबा साहब की इतिहास देखा, समाज की इतिहास देखा। जब 500 अपने एससी वाले 28,000 पेशवा लोग को मार डाले, तो वही विजय उत्सव मनाते हैं। उसी को उपलक्ष्य सब लोग एकत्रित होते हैं। क्या बताएंगे? जी, वही सुन करके मैं भी इस बार आया हूँ। पहली बार मैं आया हूँ जौनपुर से। मैं बगल गांव के हूँ और यही सुन करके, इतिहास पढ़ करके हम लोग मैं प्रत्यक्ष देखने के लिए आया हूँ, उपस्थित हुआ हूँ इस बार। कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है, बहुत अच्छा लग रहा है हमको। तर आपण पाहू शकता या ठिकाणी विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात युवकांची सुद्धा उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी एक युवक आहेत, त्यांच्या हातामध्ये भारतीय संविधान आहेत, ते मानवंदना देण्यासाठी चाललेले आहेत. काय सांगाल, आज तुम्ही भारतीय संविधान घेऊन चाललेले आहेत मानवंदना देण्यासाठी, काय सांगणार? प्रथमतः सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम. मी प्रथमेश सोनवणे साताऱ्यावरून आलेलो आहे आणि या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे आपल्या पूर्वजांनी जो आपल्यावरती म्हणून केलेला अन्याय होता, अत्याचार होता, त्याला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्या 28,000 आपले 500 लोक बाहेर पडले. त्यांना मानवंदना देण्यासाठी आम्ही या ठिकाणी दरवर्षी येत असतो. आज तुम्ही संविधान घेऊन चाललेला आहेत, काय त्याच्यामधलं तुम्ही घेणार आहेत, काय वाचन करणार आहेत? संविधानाचा तुम्हाला अभ्यास आहे का, काय सांगाल? सर, पहिली गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की शिकेल तो टिकेल, आणि त्याच दृष्टिकोनातून आपण सांगितलं. आणि आपण बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकासाठी राजगृह हे मुंबई या ठिकाणी घर बांधलेलं आहे. त्यामुळे त्याच अनुषंगाने मी पुस्तकप्रेमी आहे आणि मी पुस्तक वाचण्यासाठी तयार आहे. आणि हे जे पुस्तक आहे ते आपल्या विद्यार्थी संघटनेनं एक चालता बोलता स्पर्धा ठेवली होती. त्या स्पर्धेमध्ये ते 3 प्रश्न विचारत होते आणि 3 प्रश्नाचे उत्तर बरोबर देईल त्यासाठी हे त्यांना गिफ्ट मिळत होतं. तर तिथे 3 प्रश्न विचारले आणि त्यानंतर ही मला संविधानाची इथं भेटली. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी युवकांनी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे पुस्तकाच्या माध्यमातून अंगीकारताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण इतरही काही युवक असतील जे मानवंदना देण्यासाठी जे जाणारे जे भीमानुयायी आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. तर या ठिकाणी अनेक भीमानुयायी विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी जाताना पाहायला मिळतंय. आपण त्यांच्याशी बोलूयात. काय सांगणार आहात, या 2026 मध्ये काय असं बदल घडलेलं तुम्हाला पाहायला मिळतंय, काय सांगा? सर्वांना सविनय प्रथम जय भीम. तुम्ही जो प्रश्न केला सर की 2026 मध्ये काय बदल घडला, आपण जर का लॉकडाऊनच्या पूर्वीची परिस्थिती या ठिकाणी बघितली असेल, लॉकडाऊनच्या पूर्वीचा जो काळ आपण या ठिकाणी बघितला असेल तर या ठिकाणी भीमसैनिक फार कमी प्रमाणामध्ये या भीमा कोरेगाव ठिकाणी येत होता. परंतु ज्या मनुवादी व्यवस्थेने, ज्या मनुवादी लोकांनी जो षडयंत्र घडून आणला 2018 मध्ये आमच्या येथील आलेल्या तमाम भीमसैनिकावरती, आमच्या आया बहिणीवरती, आणि त्या हल्ल्याचे पडसाद उमटले आणि हे भीमा कोरेगावचे स्थळ आमच्या बौद्ध लोकांमध्ये फक्त 70% लोकांना माहीत होतं हे भीमा कोरेगावचं स्थळ. परंतु त्या 2018च्या हल्ल्याच्या नंतर
हे भीमा कोरेगाव स्थळ संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये प्रचलित झालेलं आहे. त्या हल्ल्यानंतर प्रत्येक भीम अनुयायी मग तो भीम अनुयायी महाराष्ट्रातला असो, उत्तर प्रदेशमधला असो, राजस्थानचा असो या बिहारचा असतो, प्रत्येक कान्हा कोपऱ्यातून तो भीम अनुयायी या आजच्या दिनी शौर्य दिनानिमित्त या भीमा कोरेगाव या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि आज जर तुम्ही आज 2026चा जो तुम्ही आज जर बघाल तर या ठिकाणी आज आता 10 सुद्धा वाजले नाहीत, 9:30 वाजले आहेत. तुम्हाला दोन्ही रस्ते दुतर्फा भरलेले दिसतील. या ठिकाणी करोडोच्या लाखोच्या संख्येने भीम अनुयायी आपल्या शूरवीर वीरांना या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी आलेला आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी जाण्याच्या मार्गाकडे काही युवक आहेत. एक पोस्टर घेऊन ते उभे आहेत. त्यावरती लिहिलेलं आहे भीमा कोरेगावचे ऐतिहासिक महत्त्व कमी होऊ न देणे हे प्रत्येक अनुयायांचे कर्तव्य आहे. तसेच शौर्य दिनाला यात्रेचं स्वरूप देऊ नका असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर आपण 500 शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी येतो याचे भान असू द्या अशा पद्धतीनं एक मेसेज या ठिकाणी येणाऱ्या अनुयायांसाठी या ठिकाणी उभे आहेत पोस्टर घेऊन. त्यांच्याशी बोलूयात. हा मेसेज देण्यामागचं कारण काय आहे, काय सांगा सर. जय भीम. आम्ही आंबेडकरी युवा संघ महाराष्ट्र राज्यातर्फे वर्षभर असे कार्यक्रम आयोजित करतो जेणेकरून समाज प्रबोधन झालं पाहिजे. इथं येणारा प्रत्येक अनुयायी हा स्तंभाला मानवंदना देण्यासाठी येतो. तो त्याचं प्राथमिक कर्तव्य असलंच पाहिजे नवीन वर्षाचं. परंतु इथं आल्यानंतर पिपाण्या वाजवतेने, भोंगे वाजवतेने, काहीतरी खटाटोप करणे, बाईक रॅली काढणे, बाईकचा आवाज काढणे या गोष्टी झाल्या नाही पाहिजे. यामुळं काय होतं, वातावरण तर विचलित होते पण एक निगेटिव्ह नॅरेटिव्ह पसरतो समाजाचा की अशा अशा प्रकारचं स्वरूप आहे. तर हे यात्रेचं स्वरूप आलं नाही पाहिजे. तुम्ही या पुस्तकं घेऊन जावा. भरपूर समाज पुस्तक घेऊन जातो. तर हे जे काही 2-4 लोकांमुळे जो निगेटिव्ह फीडबॅक येतोय तो झाला नाही पाहिजे. तो 100% पॉझिटिव्ह मध्ये झाला पाहिजे अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि त्यासाठी आपण वर्षभर कार्यक्रम करतो. तर आपण पाहू शकता एकंदरीत हा आंबेडकरी युवा संघ हा संघटनेच्या माध्यमातून एक चांगला मेसेज म्हणजे या ठिकाणी येणारे जे अनुयायी आहेत जे भोंगे वाजवणे, आवाज करणे अशा प्रकारचे जे त्यांची जे जाताना अनुयायी अशा पद्धतीने नाही केलं पाहिजे यासाठी हा मेसेज एकंदरीत अनुयायांसाठी दाखवण्यासाठी या ठिकाणी उभे आहेत. इथे विक्रीसाठी आहे भीमा कोरेगावचा स्तंभ. अक्षरशः सेम टू सेम त्यांनी बनवलेला आहे, ते विक्री आहेत. हा जो स्तंभ तुम्ही बनवलेला आहे काय सांगणार आहात? सर हा हाताने आपण बनवला प्लायवूडने. आपण ह्याच्यावर कमीत कमी 1 ते 1.5 वर्ष पहिले काम केलं. पहिले थर्मोकॉल ट्राय करून बघितले, मग छोटे छोटे पुठेन ट्राय केले. याचं ॲक्युरेट कसं बनेल 2 वर्षांना आपण हा मेड इन हँड केलेला आहे. ह्याची आपण किंमत 500 आहे ठेवली की थोडंसं वेळ लागतोय कारागिराला. आणि ह्याची खप इतकी की मागच्या वर्षी मी बनवलं त्यावेळेस 500 स्तंभ गेले होते. आता माझ्याकडे सध्या 250 बाकी आहे. म्हणजे मी रात्री स्टॉल लावला होता, काही मित्रांना दिले होते विकायला आणि रिस्पॉन्स फार मस्त आहे. तुम्ही स्वतः बनवलंय? नाही, आम्ही 2-3 अशी टीम तयार केली की एकाकडून कटिंग केली, एकाकडून हे केली, पण त्याला खूप कमीत कमी 1-1.5 वर्ष आमचे त्याच्यात गेले. तर आपण पाहू शकता हा जो भीमा कोरेगावचा स्तंभ या ठिकाणी बनवलेला आहे. लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे, लोक घेऊन जातात. आणि हा विजय स्तंभ जे आहे हे इतरांना दाखवण्यासाठी एक प्रेरणा देण्यासाठी म्हणून या ठिकाणी विक्री होताना आपल्याला पाहायला मिळतं. आप कहाँ से आए हैं? बुद्धगया से आया हूँ सर मैं. अभी हाँ औरंगाबाद मेरा ऑफिस है, वहाँ शोरूम भी है मेरा औरंगाबाद में. ये कितना बजे से लगाए हैं और कैसा रिस्पॉन्स रहा? बहुत अच्छा रहा सर, कल से लगाए हुए हैं. विक्री करण्यासाठी अनुयायी आहेत, गर्दी खूप जास्त आहे. त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. किती मोठे मूर्त्या आहेत, किती कमीत कमी किती छोट्या मूर्त्या आहेत? कितना बड़ा मूर्ति आपके पास है और कितना छोटा? 2.5 लाख तक का मूर्ति है, 2.5 लाख तक का मूर्ति मेरे पास में अवेलेबल है इस समय. पंचधातु से बना है सर. हाँ जी. तर या ठिकाणी युवक आहेत, त्यांचे स्टॉल्स आहेत. त्या स्टॉल्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तक आहेत, टी शर्ट आहेत. त्यांच्याशी बोलूयात. हे पुस्तकं तुम्ही बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत आहे का? नाही, हे जे पुस्तक आहे हे 6 डिसेंबरची पुस्तक आहे. बार्टी मधले ज्या समाज कल्याणाच्या योजना आहेत, समाज कल्याणच्या जशी बार्टी आहे, सारथी आहे, हॉस्टेलच्या योजना आहेत, स्कॉलरशिप आहे, त्यामध्ये ज्या योजना आहेत महाराष्ट्र सरकारच्या त्यामध्ये नमूद केलेले आहे. त्या पुस्तक आम्ही पूर्णपणे फ्रीमध्ये वाटप करताय आपल्या नागरिकांना. तर आता आपण पाहिलं तर
बार्टीच्या ज्या विविध योजना आहेत त्या योजनांची आम्ही जनजागृती आणि समाज कल्याणमधील जेवढ्या आपल्या विद्यार्थ्यांच्या निगडीत जेवढ्या आपल्यासाठी सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत, जसे की आपण मागं पाहत असताल आपण विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन अभियान राबवतोय. त्यामध्ये शासकीय निवासी शाळा असतील, शासकीय वसतिगृह असतील, महाडीबीपी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप असेल, परदेशी शिष्यवृत्ती असेल आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या खेड्यापाड्यातील येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी MPSC असेल, UPSC असेल, कंबाईन असेल, अशा विविध योजनांचा आणि प्रशिक्षण मिळण्यासाठी बार्टी सतत प्रयत्न करत आहे. आणि या बार्टी आणि आम्ही सर्व शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी या नात्याने आम्ही समाजामध्ये आमचं काहीतरी देणं घेणं लागतोय. याच अनुषंगाने आम्ही आपल्या समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. अनेक जण आपल्या माध्यमातून आम्ही आता या शैक्षणिक मार्गदर्शनाच्या अभियानातून आम्ही खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांपर्यंत ह्या बार्टीच्या आरटीच्या आणि विविध सामाजिक न्याय विभागातील जेवढ्या काही योजना असतील त्या योजनांची माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न या शौर्य दिनानिमित्त आम्ही करत आहे. इथला प्रत्येक अनुयायी भीमानुयायी हा मोठ्या संख्येने इथे उपस्थित येतो. अनेक विद्यार्थी इथे येतात, पालक येतात. त्या पालकांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय, जेणेकरून कोणताही विद्यार्थी हा सगळ्या शैक्षणिक योजनेपासून वंचित राहिला नाही पाहिजे. हाच आमचा या अभियानाचा मागचा उद्दिष्ट आहे. आणि आज आपण आता पाहिलं तर बार्टीच्या लोकांना खूप वेट करायला लागत आहे. अनेक जण उत्सुकतेने आपले पुस्तक घेत आहेत, परंतु त्यांना एक तास 2 तास त्यांना उभं राहावं लागत आहे. त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले, प्रशासनाची मदत घेऊन आम्ही येथील जी दीपस्तंभ असेल, समाज कल्याणच्या कल्याणकारी योजना असतील, त्याच्यामध्ये आपल्या सामाजिक न्याय विभागातील जेवढ्या अनुसूचित जाती व 9 घटकातील जेवढ्या आपल्या योजना आहेत त्या योजना या समाज कल्याणकारी योजनामध्ये सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. आणि विद्यार्थ्यांना माझं एकच सांगणं आहे की आज ही शिक्षणाची लढा आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला संधी मिळावी म्हणून ही शिक्षणाची लढाई आहे. आणि बाबासाहेब एक विचारतो मी की बार्टी या संस्थेच्या माध्यमातून जे शिकणारे मुलं आहेत स्कॉलरशिपसाठी रस्त्यावरती उतरून संघर्ष करताना पाहायला मिळतंय की युवक म्हणून तुम्ही कसं बघता याकडे? आपण जर पाहिलं, जसा आज सरांनी प्रश्न विचारला, ह्यासाठी तर आम्ही प्रत्येक जण आम्ही इथल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन फक्त योजनेचं करायसाठी नाही आलो. सामाजिक न्यायामध्ये अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या निगडीत आहेत की विद्यार्थ्यांवर अत्याचार होत आहेत, विद्यार्थ्यांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना वंचित ठेवलं जाते. या सुविधांपासून विद्यार्थ्यांना या शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम हे प्रशासन आणि इथलं मनोवादी सरकार करत आहे. जसं सरांनी सांगितलं की बाबा आपण विद्यार्थ्यांना रस्त्यावर येण्याची गरज का पडायला लागली, तर इथला समाज हा फक्त झोपेचं सोंग करत आहे. प्रत्येक युवकांनी आणि प्रत्येक युवकांच्या पालकांनी आपल्याला एक जबाबदारी आणि आपण एक चांगलं प्रतिष्ठित नागरिक म्हणून आपण या विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. फक्त विद्यार्थ्याला सगळ्या सुविधा आपलं प्रशासन देतंय, पण ह्या विद्यार्थ्यांना प्रशासन जेवढ्या सुविधा शासन निर्णयानुसार देतात का, ह्याची विचार पुरेशी आपल्या पालकांनी गरजेचं आहे करणं. कारण आज सर खूप बिकट परिस्थिती सामाजिक न्याय विभागामध्ये आहे. सामाजिक न्याय विभागाचे मंत्री छत्रपती संभाजीनगर मधील पालकमंत्री संजय शिरसाट साहेब असून आम्ही अनेक वसतिगृहांना भेट दिली. अक्षरशः सर त्यांना मूलभूत सुविधा नाहीत, त्यांना 24 तास पाणी उपलब्ध नाही. अशा साऱ्या गोष्टी या आपल्या समाज कल्याणमध्ये उद्भवतात, परंतु ह्या गोष्टी बाहेर पडत नाहीत. आज तर तुम्ही पाहिलं तर या सामाजिक न्याय विभागाअंतर्गत आपल्याला 15 कोटी दिले जातात. 15 कोटीच्या ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पालकांना आणि इथल्या भीमानुयांना तुम्ही बघितले तर गैरसोय व्हायला लागली सर. अत्यंत धुळीमध्ये बसावं लागत आहेत. पालकांना झोपण्याची सोय नाही, इथं टेंट नाहीत, अशा गोष्टी होत्यात. तर सामाजिक नाही तर आपण पाहू शकता एकंदरीत बार्टी या संस्थेच्या माध्यमातून त्याच्यामध्ये जे शिक्षण घेणारे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी ज्या काही योजना आहेत त्यामध्ये आहेत ते मोफत या ठिकाणी मोफत या ठिकाणी देण्यासाठी ठेवण्यात आलेलं आहे. तर आपण पाहू शकता या ठिकाणी नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस महाराष्ट्र यांच्यामार्फत अनुसूचित जाती जमातीच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव अशी ही संघटना आहे. या संघटनेमध्ये खंडारे सर म्हणून आहेत. सर काय सांगणार आहात आजच्या स्टॉलच्या माध्यमातून, तुम्ही काय संदेश देत आहे? सर्वांना सप्रेम जय भीम आणि सर्वप्रथम शौर्य दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसच्या वतीनं ॲट्रॉसिटी कायद्याची हे पुस्तिका आहे आणि ही पुस्तिका सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे.
ॲट्रॉसिटीची कलमं गुन्ह्याचं स्वरूप आणि त्यानुसार कलमं कुठली लागली पाहिजेत. त्यासोबतच आम्ही महत्त्वाचं काम करतोय ते म्हणजे मुख्यमंत्र्यांना 1,00,000 पोस्ट कार्ड अभियानाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना जबाबदेही बनवतोय. कारण अनुसूचित जाती जमातीचं जे उपवर्गीकरणाचा जो प्रश्न त्यांनी हाती घेतलेला आहे, अनुसूचित जातीच्या 59 जाती आहेत. 59 जातीपैकी 58 जातीनं कोणत्याही पद्धतीची मागणी न करताना केवळ एका जातीला पकडून त्यांनी आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचा जो घाट घातलाय, पर्यायानं आरक्षणच नसतं करणं हा त्यांचा मूळ हेतू आहे आणि ते थांबवलं पाहिजे म्हणून आपण पोस्ट कार्ड अभियान करतोय. त्यासोबत अनुसूचित जाती जमातीचा त्याचा प्रगतीचा जो निधी आहे तो निधी इतरत्र वळविला जातो, तो वळवला जाऊ नये म्हणून बजेटचा कायदा केला पाहिजे. त्यासोबतच दादासाहेब सबलीकरण योजना ही एक भूमिहीनांसाठीची जी योजना राबविली जाते आणि त्या योजनेच्या माध्यमातून सांगितलं जातं की आम्ही भूमिहीनांना 4 एकर जमीन देऊ, कोरडवाहू ओलिताची 2 एकर जमीन देऊ, परंतु तिथे कुठेही झालं नाही. कारण त्याच्या जातचं काठी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत की त्या पूर्तता करता करता लोकांच्या नाकीनं येतात आणि लोक ते सोडून देतात. तर आमची मागणी ही आहे की तुम्हाला खरंच जर भूमिहीनांना सबल करायचं असेल, त्यांना आर्थिकदृष्ट्या प्रबळ करायचं असेल तर त्या सगळ्या जातच्या काठी रद्द केल्या पाहिजे. आणि तुमच्याकडे लिस्ट आहे, तलाठ्याकडे 7/12 असतो, तलाठ्याला माहित असतं की कुठल्या गावातले कोण व्यक्ती भूमिहीन आहेत, मग त्यांना सरसकट आपण जमीन द्या ना. त्या अटी कशासाठी करताय ही देखील मागणी आपण पोस्ट कार्ड कॅम्पेनच्या माध्यमातून करतोय. आपण म्हणताय की या ठिकाणी उपवर्गीकरणाचा जो अबकड जो या ठिकाणी लागू करण्यात येत आहे तर त्याच्या संदर्भात जो एक पर्टिक्युलर जो एक कास्ट आहे त्यांना त्याचा फायदा होतोय असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आत्तापर्यंत हे उपवर्गीकरण जेव्हा नव्हता तेव्हा त्यांना आरक्षणाचा कुठलाही फायदा घेता येत नव्हता असं त्यांचं म्हणणं आहे. हे साफ चुकीचं आहे. कारण आपण जर पाहिलं असेल तर राजकीय आरक्षण असेल किंवा सामाजिकदृष्ट्या आरक्षण असेल, आता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हा केवळ बौद्धांसाठीचा उपदेश नव्हता तर इथल्या तमाम उपेक्षितांसाठीचा उपदेश होता. ज्यांनी ज्यांनी बाबासाहेब आत्मसात केला त्या लोकांची प्रगती झाली. आता आपण शिकलोच नाही आणि तिथपर्यंत गेलोच नाही आणि एखादा माणूस जर शिकून जर पुढे जात असेल तर त्याचं खच्चीकरण कशा पद्धतीनं करायचं असा हा नेमका प्रयत्न आहे. आणि म्हणून कुठेतरी RSSच्या माध्यमातून एखाद्या वर्गाला लावून द्यायचं की तुमचं सगळं आरक्षण हा विशिष्ट वर्ग खातोय, परंतु तुम्ही शिका, तिथपर्यंत या, पोहोचा. आज मातंग समाजातलेच काही विद्वान लोक सांगतात की हे आरक्षण फार चुकीचं आहे, कारण हे आरक्षण म्हणजे स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड पाडून घेणं आहे. आणि हे काही माझ्या मातंग समाजातील बांधवांना ते कळलेलं आहे म्हणून ते त्यांचं प्रबोधन करतात. परंतु मोठ्या प्रमाणात वर्ग असा आहे की जो न शिकताही केवळ बाबासाहेबांचा तिरस्कार करायचा म्हणून आरक्षणाला उपवर्गीकरण करा, मग त्याचा आमचा फायदा होईल आणि तेलंगणाचा वगैरे संदर्भ द्यायचा. परंतु त्या संदर्भामध्ये मी जाणीवपूर्वक सांगू इच्छितो की हे 59 जातीसाठीचं 13% आरक्षण म्हणजे हा एक विशाल सागर आहे. या विशाल सागरांमध्ये इथल्या सगळ्या जातींना मनमोकळेपणाने पोहता येईल, परंतु उद्या जर त्याची छोटी छोटी जर डबकी तयार केली तर ते फार अवघड होऊन जाईल आणि मग त्या मर्यादित कक्षेमध्ये आपल्याला राहावं लागेल. हे मातंग समाजाच्या बांधवांनी ओळखलं पाहिजे, हे षडयंत्र त्यांनी हाणून पाडलं पाहिजे. आणि म्हणून नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसने हे पोस्ट कार्ड कॅम्पेनचा जो अभियानाचा भाग घेतलाय तर आता मातंग समाजाच्या बांधवांनी देखील पुढे आलं पाहिजे की हे आम्हाला उपवर्गीकरण नको, आम्हाला खुला जे जनरल आरक्षण आहे त्याच पद्धतीचं आरक्षण राहावं. तर आपण पाहू शकता हे होते PS खंदारे सर, जे एकंदरीत हा पोस्ट कार्डच्या माध्यमातून एक अभियान राबवत आहेत जे की उपवर्गीकरणाला या ठिकाणी विरोध दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतंय. भीमा कोरेगाव या ठिकाणी देशभरातून लाखो अनुयायी या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत आहेत. सर काय सांगणार आहात, आज 208वी जे मानवंदना देण्यासाठी लाखो भीम अनुयायी या ठिकाणी आलेले आहेत, काय सांगाल सर? या इथे आज म्हणजे मला जे भीमानुय भेटले, महाराष्ट्रात इथे प्रचंड जनसंख्या आहे, पण UP, बिहार, कर्नाटक आणि तामिळनाडू या इथून सुद्धा आज लोक आलेले आहेत. 2018 नंतर या खऱ्या अर्थानं या जयस्तंभाला जी प्रसिद्धी मिळाली आंतरराष्ट्रीय दर्जाची, आणि त्यानंतर या इथे आपण पाहतो की दर दिवशी गर्दी म्हणजे दर 1 जानेवारीला गर्दी वाढत चाललेली आहे. आणि अख्ख्या देशामधल्या जे आंबेडकरवादी आहेत त्यांना खऱ्या अर्थानं इथं प्रेरणा मिळते. शौर्याचं आपण सुद्धा शौर्य करणारी जमात आहोत, आपल्यावरती अन्याय अत्याचार झालेले आहेत हा एक त्यांना जाणीव होते. आणि त्यामुळंच या इथं आल्यानंतर एक प्रेरणा घेऊन, एक स्फूर्ती घेऊन ही सर्व मंडळी
आपापल्या घरी जातात, वर्षभर हे करतात आणि खऱ्या अर्थाने त्याचं वर्ष चांगलं जातं असा अनुभव आहे. आणि त्यामुळंच आपण पाहतोय की दरवर्षी गर्दी वाढत चाललेली आहे आणि याच्या पुढेही वाढणार आहे. आणि मी सांगू इच्छितो आपल्या चॅनलच्या वतीनं की बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा 1 जानेवारी 1927ला या इथे आले आणि त्यानंतर बाबासाहेबांनी क्रांती केली. आपल्याला माहीत असेल की महाडचा चौदार तळ्याचा जो संग्राम आहे तो 20 मार्च 1927ला केला आणि मनुस्मृती दहन हे 25 डिसेंबर 1927ला केलं. तेव्हा पुढचं वर्ष हे अत्यंत आंबेडकरी समाजाच्या वतीनं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच या इथं पुढच्या वर्षी न भूतो न भविष्यती अशी गर्दी होणार आहे. आणि म्हणून सरकारला आपल्या चॅनलच्या वतीने सांगू इच्छितो की पुढच्या वर्षासाठी एक वेगळी सोय असावी. त्याचबरोबर इथं जी काही सरकार खर्च करतं ही सोय करतं तरी अत्यंत गैरसोय होते. त्यामुळं या इथं परमनंट ज्या पद्धतीने पंढरपूरला वारकरी निवासस्थान आहे तसंच इकडे आंबेडकरी जनता दर दिवशी येते, बसेस घेऊन येते. अनेक लोक 1 जानेवारी गर्दी होते म्हणून नंतर येतात. त्यामुळं इथं परमनंट असं एक स्ट्रक्चर आंबेडकरी लोकांना या इथे येणाऱ्या या जयस्तंभावरती नमन करायला येणाऱ्या लोकांसाठी असावं जेणेकरून त्यांना सर्व सोयी उपलब्ध होतील. नाही तर इतर वेळेला इथे काही नसल्यामुळं अनेक गैरसोय होतात, महिलांच्या गैरसोय होतात, अनेक ठिकाणी अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे सरकारने करावं. त्याचबरोबर या इथं आज येताना लोकांना 4 ते 5 किलोमीटर चालत यावं लागतं, बसेस लांब ठेवावं लागतात. तर पुढे महानगरपालिकेला आणि सरकारला माझं म्हणणं आहे की ही जी काही मेट्रो त्याने मध्ये थांबवलेली आहे ती मेट्रो लाईन त्याने या इथे शिक्रापूरपर्यंत आणावी. त्याचबरोबर इथून एक फ्लायओव्हर बनवा जेणेकरून गाड्या सुद्धा या इकडच्या जवळच्या परिसरात येतील आणि लोकांना जो म्हातारी गृहस्थ आहेत, मुलं आहेत, आमच्या माता भगिनी आहेत त्यांना जे 4-5 किलोमीटर चालण्याचा त्रास होतो तो कुठेतरी कमी होईल या दृष्टीने सरकारने व्यवस्था करावी अशी आमची मागणी आहे. या इथं तुमच्या चॅनेलच्या सर्वांना आणि सर्वच भारतीय जनतेला आजच्या या शौर्य दिनाचे शुभेच्छा देतो आणि नववर्षाच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.